कधी पण, आजच नाही, मला काय देणं घेणं नाही, सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो. काही कारण नव्हतं. अगोदरच्या रात्री ते 400-500 जण पोलीस आले. पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं 29 तारखेला की एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले. ते म्हणले 2.5-3 लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉब बी धारलेला होता. ते फक्त माझ्याकडे आले. ते म्हणले काही करा, यांना फक्त शांत करा, नसता आमच्याकडे असून 2 ते 2.5 हजार इथला फोर्स आहे, खूप काही होऊ शकतं. एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं. 2.5 ते 3 लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती. आम्हाला जर धिंगाणा करायचाच असता तर त्याच दिवशी आम्ही केला असता, कारण सगळे पोरच होते. इथं अंतरवालीत 3ऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार? महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना 2-2, 4-4 महिन्याचे लेकरं सुद्धा, ते थंडीत वाजते त्यांना तरी पण लेकरं होती. एक माता माऊली तर अशी होती, ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती. हे 4 महिने वय असेल त्या मुलाचं. आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे, आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं. म्हणजे एवढं असं काय झालं होतं? म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही मानणार. तो खूप डाग आहे मोठा, की इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं. चीड ही निर्माण होणारच, कारण तुम्ही इतका मार दिला, इतक्या गोळ्या. आत्ता पण सांगतो ना तुम्हाला मी, मला वाटतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा, त्याच्यात आत्ता बी 13 गोळ्या आहेत, त्याच्या हात लावला की दिसतात. आत्ता इथं सोबत आहे दौऱ्यात. असे किती काय, तुम्हाला एकदम छर्रे मारायची परवानगी नाही. तुम्ही ते कसे मारू शकला? मुंबईपर्यंत पोरं ॲडमिट केले तरी नाही निघाले. काही काहींच्या त्या फुफ्फुसाच्या खाली मासात गुंतवून बसलेत. ते कसे काढायचे ही सुद्धा आता मोठा प्रश्न आहे. नाही निघाले. म्हणजे इतका अन्याय आणि इतके हाल. काय केलं होतं तर काहीच नाही. बसले. अगोदरच्या रात्री 500-700 आले. ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या. मी एकतर उपचार घेत नाही कधीच. मी पाणी पित नाही, जेवायचा तर विषयच नाही. इतका कठोर उपोषण करतो. तर ते एस पी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉब बी थरल्याला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली अंतरवालीत येऊन, की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे. माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बिथरल्याला मॉब शांत नाही करतायत. जमवता कोणाला येतात पण वापस नाही पाठवतायत. तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं, चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही, मला चांगलं माहिती, कारण मी 12 दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो. आणि दुसराच दिवस होता. म्हणलं असं कसं करायला? ठीक आहे म्हणलं, तरी पण तुमचं म्हणणं आहे, चला उपचार घेऊन टाकू. वापस गेले. 500-600 जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले. ठीक आहे म्हणले, आता उपचार घेतो म्हणलं. सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता. उपचार घेतो म्हणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले. मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते. इतके आणले. मग त्यांच्या काही 10-12 गाड्या अशा होत्या, त्यात नुसते दावेच होते. ते 16 ते काय बांधायचं होतं का ऊस तोडून न्यायचं होतं त्यांना काय माहीत. नुसते दावेच. काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट, वेगळं वेगळं प्रयोग सगळ्यांचे. काय याच्यात ते दूर व्हायचेच आणले होते असे. आणि त्यांनी येताना एक 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा. आणि ते 2-3 जणांनी त्यांच्यात पांढऱ्या कपड्यात सुद्धा काही लोक होते. आमच्या लोक लक्षात येत होते हे काय चाललंय ते. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 चापटे मारल्या वाटतं बहुतेक. आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात. लय नमुनेबाज आहेत काही पोलीस. काही आखडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काही ते कोपर आणले. पोरं 2-4 खाली पडले. वरून पोलिसांना हाणं सुरू करून एकाएकीच सुरू झालं अचानक. आणि ते इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटतं.